नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आज 4 ऑगस्ट 2026 आपला आजचा 25वा दिवस. आपण बघत असतो MPSC ग्रुप सी आणि पोलीस भरती बद्दलचे प्रश्न आणि प्रश्नांचे विश्लेषण. आपला पॅटर्न असतो मित्रांनो, सामान्य विज्ञान, बुद्धिमत्ता, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी या आधारित प्रश्न. आपल्याला एकूण प्रश्न असतात 25 पैकी किती मार्क मिळतात ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवतात आणि किती चुकीचे आले आणि काय शिकले ते सुद्धा कळवतात. आपलं मिशन आहे सरकारीनोकरी.com आणि आपला लेक्चर टाईम आहे दररोज संध्याकाळी 6 वाजता द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. तर चला आजचा पहिला प्रश्न बघूया. वैधानिक रोखता प्रमाण म्हणजे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो म्हणजे SLR अंतर्गत बँकांना कोणत्या स्वरूपात राखीव निधी ठेवावा लागतो? फक्त RBI कडे जमा केलेली रोकड असते, फक्त परकीय चलन साठा असतो, फक्त सोन्याचा साठा, रोकडे, सोने व मान्यताप्राप्त सरकारी रोखे. आता स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो म्हणजे किंवा वैधानिक रोखता प्रमाण म्हणजे रोकड, सोने व मान्यताप्राप्त सरकारी रोखे. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. हे झालं SLRचं म्हणणं. आता SLR हा काय असतो? ज्या काय व्यावसायिक बँका आहे मित्रांनो तुमच्या, त्यांची निव्वळ मागणी किंवा मुदत दायित्वासाठी ठराविक टक्केवारी इतकी रक्कम म्हणजे रोकड, कॅश, गोल्ड आणि मान्यताप्राप्त सरकारी रोखे हे गव्हर्नमेंट सिक्युरिटी हे त्यांच्या स्वरूपात स्वतःकडे राखून ठेवणं बंधनकारक आहे. त्याचं कारण काय? कारण हेच आहे की बँकांमध्ये लिक्विडिटी म्हणजे बँकेची तरलता टिकून ठेवण्यासाठी, ठेवीदाराच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला कर्ज पुरवठ्याचे नियंत्रण ठेवण्यासाठी हा SLRचा महत्त्वाचा उद्देश आहे. आता SLR निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे? तो निश्चित करण्याचा अधिकार आहे RBI बँकला, RBIला, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला. आता स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो हा झाला SLR. आणखीन एक CRR राहतो. यातला फरक काय असतो? आता CRR म्हणजे काय? कॅश रिझर्व रेशो. SLR म्हणजे काय की रोकड, सोने आणि मान्यताप्राप्त सरकारी रोखे हे आपल्याकडे जपून ठेवणे. आणि CRR म्हणजे काय की बँकांना ठराविक प्रमाणात काय करायला लागतो? बँकांना ठराविक प्रमाणात काहीतरी अमाऊंट RBI बँकेकडे जमा करावी लागते. त्यावर त्यांना काहीच मिळत नसतं. ती एक सिक्युरिटी म्हणून वापरली जाते. या असतं CRR आणि हा SLRचा फरक. चला पुढचा प्रश्न. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहे? मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता, नागपूर. तर कुठे आहे मित्रांनो? तर ते आहे मुंबईला. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता RBIची स्थापना सगळ्यांना माहिती आहे 1 एप्रिल 1935 मध्ये झाली. राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 झालं. प्रारंभीचे मुख्यालय जर विचारलं रिझर्व्ह बँकेचे तर ते कुठे होतं? कोलकाता येथे येतं. आणि मुंबई येथे स्थलांतर कधी झालं? 1937 मध्ये झाले. आणि RBIचा कायदा, रिझर्व्ह बँकचा कायदा हा कोणता? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934. आणि RBIचे मुख्य कार्य काय मित्रांनो? चलन जारी करणे, बँकांचे नियम आणि चलनाविषयक धोरणे राबवणे आणि वित्तीय स्थिरता राखणे म्हणजे मॉनिटरी पॉलिसी मेंटेन करणे यासारखे RBI बँकेचे काम आहे. आता GST कोणत्या घटनादुरुस्तीच्या कायद्याद्वारे लागू करण्यात आला? 122वी घटनादुरुस्ती, 101वी घटनादुरुस्ती, 99 घटनादुरुस्ती आणि 97 घटनादुरुस्ती. तर कोणती आहे? GSTची 101वी घटनादुरुस्ती. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर आहे. आता GST ही 101वी घटनादुरुस्ती आहे. आणि 122वा हा एक विधायक क्रमांक होता GSTचा. आणि ती नंतर जे मंजूर झाल्यानंतर ती किती घटनादुरुस्ती झाली? ती 101वी घटनादुरुस्ती झाली. आता GST लागू कधी झाली मित्रांनो?
आता याच्यात काय आहे, विधायक क्रमांक विचारला, विधायक क्रमांक, तर तो काय सांगणार तुम्ही 122, आणि घटना दुरुस्ती विचारली ती किती सांगणार तुम्ही 101, आणि जी एस टी सुरू कधी झाला भारतात 1 जुलै 2017मध्ये. जी एस टी हा कोणत्या प्रकारचा कर आहे? अप्रत्यक्ष. राहील लक्षात? जी एस टी कोणत्या कलमाच्या अंतर्गत येतो हे पण एक महत्त्वाचं आहे. कलम 279A या कलमाच्या अंतर्गत येतो. याचे चेअरपर्सन कोण आहे हे महत्त्वाचं आहे. ते कोण असतात? देशाचे अर्थमंत्री. राहील लक्षात? पुढचा प्रश्न, आधुनिक आवर्त सारणीचा निष्क्रिय म्हणजे उमदा वायू कोणत्या गटात येतात? गट क्रमांक 18, गट क्रमांक 1, गट क्रमांक 17, गट क्रमांक 14. तर कशामध्ये येतात मित्रांनो? गट क्रमांक 18, ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. निष्क्रिय वायू म्हणजेच नोबेल गॅस हे सारणीतील 18व्या मध्ये आढळतात. त्याच्यात कोणकोणते मूलद्रव्य आढळतात? हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन आणि ओगेन्सॉन, ओजी. किती? 1 2 3 4 5 6 7. राहील लक्षात? तोंडाद्वारे दिले जाणारे शार्प पाणी उपचार ORT मुख्यतः कशावर वापरले जाते? ताप, त्वचारोग, डोकेदुखी, अतिसारामुळे होणारे निर्जलीकरण. तर कशावर वापरले जाते? अतिसारामुळे होणारे निर्जलीकरण. आता कधी कधी ORTचा फुलफॉर्म विचारू शकता तुम्हाला. ORTचा फुलफॉर्म काय आहे? ओरल म्हणजे तोंडाद्वारे, ओरल रिहायड्रेशन थेरपी. ओके. पुढचा प्रश्न, आराच्या आयोडीनच्या कमतरतेमुळे सामान्यतः कोणता रोग होतो? स्कर्वी, मूळदूस, गलगंड, त्यालाच काय म्हणतात गायटर, आणि पंडुरोग. काय होतो? गलगंड. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर आहे. आरात आयोडीनच्या कमतरतेमुळे काय होतं? आपल्याला गलगंड म्हणतात किंवा लोकल भाषेत गलंड सुद्धा म्हणतात त्याला. आता आयोडीनची कमी कशामुळे येते? विटॅमिन सी मुळे येते, एवढं लक्षात ठेवा. दोन्ही खालीलपैकी कशातून प्रवास करू शकत नाही? पाणी, हवा, पोलाद, निर्वात पाकळी. कशातून करत नाही? निर्वात पोकळी. पुढचा प्रश्न, वनस्पती पेशातील प्रकाश संश्लेषण प्रामुख्याने कुठे घडते? केंद्रक, हरित लवक म्हणजे त्याला क्लोरोप्लास्ट म्हणतात, मायटोकॉन्ड्रिया, रिक्तिका. तर कशात बनते? हरित लवकमध्ये किंवा क्लोरोप्लास्टमध्ये बनते. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. कार्बनचा अनुक्रमांक किती आहे? 4 6 8 12. तर कार्बनचा अनुक्रमांक आहे मित्रांनो 6. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता कार्बन बद्दल सांगायचं म्हटलं
कार्बनचा अणुक्रमांक किती आहे 12. कार्बनचा मास नंबर किती आहे तो आहे 12. नाही, कार्बनचा अणुक्रमांक आहे तो 6, मास नंबर आहे 12. कोणत्या गटात येतो? गट क्रमांक 14 मध्ये येतो. ठीक आहे. त्याची व्हॅलेन्सी किती आहे किंवा संयुजा किती आहे? 4 आहे. न्यूटनच्या गतीचा पहिला नियम कोणत्या नावाने ओळखला जातो? गुरुत्वाकर्षण, क्रिया प्रतिक्रिया, जडत्व आणि ऊर्जा संवर्धन. तर कोणत्या नावाने? जडत्व. ऑप्शन क्रमांक सी. त्यालाच काय म्हणतात? लॉ ऑफ इनर्शिया. पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाणात कोणता वायू आढळतो? ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, हायड्रोजन. कोणता वायू आढळतो? तर नायट्रोजन हा वायू आढळतो. नायट्रोजन किती टक्के मित्रांनो? 78%. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. विद्युत प्रवाहाचे एसआय एकक कोणते आहे? व्होल्ट, अँपियर, ओम, वॅट. तर कोणते आहे मित्रांनो? तर अँपियर आहे. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, बेकिंग सोडा हा रासायनिकदृष्ट्या काय म्हणून ओळखला जातो? सोडियम बायकार्बोनेट, सोडियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट, सोडियम क्लोराईड. तर काय ओळखला जातो? सोडियम बायकार्बोनेट. ऑप्शन क्रमांक ए आपला योग्य उत्तर आहे. त्याचा फॉर्म्युला काय आहे? सोडियम बायकार्बोनेट NaHCO3. हा कशासाठी वापरला जातो? आपले केक, ब्रेड इत्यादी फुगवण्यासाठी वापरला जातो. तो अँटी ॲसिड आणि आम्लपित्त कमी करण्यासाठी पण वापरला जातो. अजून कशात? फायर ब्रिगेडमध्ये वापरला जातो. अग्निशामक यंत्रामध्ये आणि स्वच्छता आणि दुर्गंधी दूर करण्यासाठी बेकिंग सोडाचा यूज केला जातो. समुद्र सपाटीपासून पाणी किती तापमानाला उकळते? 100 डिग्री, 0 डिग्री, 50, 212. तर किती डिग्रीला? 100 डिग्री. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? मुडदूस, रातआंधळेपणा, स्कर्वी, बेरी. कोणता होतो? स्कर्वी. ऑप्शन क्रमांक सी. मी तुम्हाला मागच्या प्रश्नात सांगितलं होतं. आता विटॅमिन सीच्या या कमतरतेमुळे स्कर्वी रोग होतो. त्यात रोगात काय काय होतं? हिरड्यातून रक्त वाहते, दात सैल होतात, जखमा उशिरा भरून येतात आणि अशक्तपणा आणि त्वचेवर रक्तस्रावाचे डाग दिसून येतात. आता विटॅमिन सीचे प्रमुख स्रोत कोणते? लिंबू, संत्रे, मोसंबी, आवळा, पेरू, टमाटो आणि हिरव्या पालेभाज्या खाल्ल्यावर तुम्हाला विटॅमिन सी मिळत असते. आता मुडदूस कोणत्यामुळे होते? विटॅमिन हा झाला सी मुळे. मुडदूस कोणत्या कमतरतेमुळे होते? तर डी रातआंधळेपणा, विटॅमिन ए आणि बेरी हा विटॅमिन बी मुळे. डीएनएचा पूर्ण रूप काय? डायनायट्रोजन डिऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड, डायरायबोज न्यूक्लिक आम्ल आणि डिऑक्सी रायबो नायट्रेट. तर काय आहे? डिऑक्सी रायबो न्यूक्लिक आम्ल. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, पदार्थांची घनता कशी परिभाषित केली जाते? वस्तुमान भागिले आकारमान, वस्तुमान गुणिले आकारमान, आकारमान भागिले वस्तुमान, वजन भागिले क्षेत्रफळ. तर डेन्सिटीचा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. डेन्सिटी म्हणजे काय? एखाद्या पदार्थाचं एकक आकारमानामध्ये असलेलं वस्तुमान म्हणजेच पदार्थाची किती दाट किंवा विरळ
घनता आहे याच्यावरून आपण ओळखलं जातो. त्याचा फॉर्म्युला काय आहे, डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम एम डिवाइड बाय व्ही. त्याचं एस आय युनिट विचारलं जाऊ शकतं. एस आय युनिट काय मित्रांनो, के जी पर मीटर क्यूब. निसर्गात आढळणारा सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे, लोखंड, हिरा, क्वार्टज, ग्राफाइट. कोणता आहे, हिरा. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. बहिर्वक्र भिंग म्हणजे उत्तर भिंग हा कोणत्या डोळ्याच्या दोषासाठी वापरला जातात, मायोपिया म्हणजे निकट दृष्टिता, गॅमिटिझमज मोतीबिंदू, हायपरमेट्रोपिया म्हणजे दूरदृष्टिता. तर कशासाठी वापरलं जातं, हायपरमेट्रोपिया म्हणजे दूरदृष्टिता. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. तोंडाद्वारे दिली जाणारी पोलिओ लस ओपी ही कोणी विकसित केली, जॉनस सॉक, अल्बर्ट सेबिन, एडवर्ड जेनर, लुई पाश्चर. तर कोणी विकसित केली होती ती, तर अल्बर्ट सेबिन यांनी विकसित केली होती. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आणि पोलिओ फ्री देश आपला कधी झाला, हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो कधी झाला, 27 मार्च 2014. पॅरिस ऑलिम्पिक मध्ये 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे एकमेव ॲथलीट्स पदक कोणी जिंकले, नीरज चोप्रा, बजरंग पुनिया, रविकुमार दहिया, मीराबाई चानू. तर कोणी जिंकले, नीरज चोपडा. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यांनी कशामध्ये जिंकले, जाल्विन थ्रो म्हणजे किंवा भालाफेकमध्ये त्यांनी हे सिल्वर मेडल जिंकलं होतं. आणि त्यांचं जे काय मेडल ते डिस्टन्स किती रेकॉर्ड झालं होतं, 89.45 मीटरपर्यंत त्यांनी भाला फेकला होता. कोविड लस ही कोवॅक्सिन कोणत्या भारतीय संस्थेने विकसित केली, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज, भारत बायोटेक आणि सिप्ला. तर कोणी केली, भारत बायोटेक. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन केव्हा साजरा केला जातो, 10 जून, 15 जून, 5 जून, 21 जून. तर कधी साजरा केला जातो, 21 जून. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. भारताचे राष्ट्रपती कोण आहे सध्याचे, द्रौपदी मुर्मू, रामनाथ कोविंद, प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी. तो कोण आहे, द्रौपदी मुर्मू. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. द्रौपदी मुर्मू ह्या कितव्या राष्ट्रपती आहे, 15व्या. त्या 2022 पासून त्यांचा कार्यकाल चालू झालेला आहे आणि अजून कंटिन्यू आहे. रामनाथ कोविंद कितवे होते, 14वे. त्यांचा कार्यकाळ किती आहे, 2007 ते 2012. प्रतिभाताई पाटील 14 नाही ते 19 म्हणशाल. प्रतिभाताई पाटील भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती. दोन 2017 आहे मित्रांनो. त्या कधी होत्या, थांबा मी तुम्हाला परत सांगतो. ऑप्शन आहे द्रौपदी मुर्मू, त्या किती, 15व्या राष्ट्रपती. त्यांचा कार्यकाळ 2022 पासून चालू झालेला आहे आणि 5 वर्ष म्हणजे 2027पर्यंत राहतील. रामनाथ कोविंद 14वे आहेत. त्यांचा कार्यकाळ 2017 ते 2022पर्यंत होता. प्रतिभाताई पाटील या पहिल्या महिला राष्ट्रपती आहे.
त्यांचा कार्यकाल किती होता? 2007 ते 2012. प्रणव मुखर्जी या किती होत्या? 12व्या. प्रणव मुखर्जी 13वे होते. त्यांचा कार्यकाल किती होता मित्रांनो? तो होता 2012 ते 2017. राहील लक्षात? मेक इन इंडिया हा उपक्रम केव्हा सुरू करण्यात आले? 2015, 2013, 2014, 2016. तर मेक इन इंडिया हा प्रोग्राम किंवा उपक्रम 2014 मध्ये सुरू केला, पण तो कधी केला? 25 सप्टेंबर 2014. तारीख लक्षात ठेवा. कधी कधी MPSC तारीख पण विचारते आणि डेट पण विचारते. सुरुवात करणारे कोण होते? पंतप्रधान. तेव्हाचे पंतप्रधान कोण होते? मोदी. अशा प्रकारे मित्रांनो आपले 25 प्रश्न झालेले आहे. 25 पैकी तुम्हाला किती मार्क मिळतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळू शकतात. जर लेक्चर आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी असेल तर कमेंट करून आम्हाला कळू शकता. जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट, नवनवीन प्रश्न संचय आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो दररोज संध्याकाळी 6 वाजता यूट्यूब चॅनलवर, द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. चला तर आज आपण येथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.